नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना दरमहा 1500 रुपये भेटत होते, तर आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता दरमहा 2500 रुपये भेटणार आहे. याविषयी शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 15 डिसेंबर 2025ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आपण डायरेक्ट शासन निर्णय पहा. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून आता 2500 रुपये करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. सदर अर्थसहाय्य वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे. मित्रांनो, तर आता संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये वरून आता 2500 रुपये दरमहा करण्यात आलेला आहे. याविषयी शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. पुढच्या महिन्यापासून 1500 नव्हे तर 2500 रुपये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजनांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.